उद्धव गटाच्या मुक्त संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे। सिंदखेड राजा ते दादर पर्यंत मुक्त संवाद यात्रा होणार आहे। सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वामध्ये या यात्रेला सुरुवात झालेली आहे। उद्धव गटाकडून या मुक्त संवाद यात्रेची सुरुवात आता करण्यात आलेली आहे। सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात उद्धव गटाची मुक्त संवाद यात्रा। उद्धव गटाच्या मुक्त संवाद यात्रेला सिंदखेड राजा ते दादर पर्यंत सुरुवात झालेली आहे। ही यात्रा सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी बातचीत केलेली आहे, पाहूयात। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी यात्रा आहे ते बुलढाण्याच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीतून सुरू झालेली आहे। खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे जे आहेत ते आज मातृतीर्थ ते शिवतीर्थ पर्यंत ही यात्रा जी आहे चालणार आहे। ताई, मला सांगा की कशी ही संपूर्ण यात्रा असणार आहे, किती लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघामध्ये संपूर्ण यात्रा राहणार आहे? ही जी मुक्त संवाद अभियान आहे याच्यामध्ये सभेपेक्षा सुद्धा जास्त लोकांचे प्रश्न समजून घेणे, लोकांना भेटणे, चर्चा करणे, बसून त्यांच्या समस्या समजून घेणे असं एकूण याचं स्वरूप असणार आहे। आणि आज आम्ही शिवतीर्थापासून जिजाऊंना अभिवादन करून ही सुरुवात केलेली आहे। यातनं आम्ही साधारणतः 17 लोकसभा, 31 विधानसभा, 1138 सर्कलची गावं जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि साधारणतः 70 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि 830 किलोमीटर पायी चालण्याचा हा संकल्प आहे। आणि आपण बघताय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाची भीती वाटते, हा एवढाच अर्थ त्याचा करता येऊ शकेल। कारण अजूनही ज्या अर्थी त्यांना शिवसेनेच्या प्रत्येक नेत्यावर ईडीची धाड टाकावीशी वाटते, खोटे गुन्हे दाखल करावीशी वाटतात, त्या अर्थी त्यांनीही हे मनोमन मान्य केलंय आणि प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरे हे नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होत नाही। निश्चितच महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवून राहू आणि सत्तांतर होईल अशी भाषा जी आहे सुषमाताई अंधारे आपल्याशी बोलताना केली आहे। प्रफुल्ल खंदारे महाराष्ट्र न्यूज बुलढाणा।